तर आज आपण एका जनरेटिव्ह AI मॉडेलशी थेट बोलणार आहोत. हो, बरोबर ऐकलंय. म्हणजे चक्क बोलायचं, टाईप वगैरे नाही. आपल्या आवाजाचा वापर करून एका AI शी संवाद साधणार आहोत. हां, आणि आजच्या या सत्राचा उद्देश हाच आहे की AI आपलं बोलणं कसं समजतं आणि आपल्याला परत कसं उत्तर देतं हे अगदी सोप्या पद्धतीने अनुभवायचं. हो, आणि यासाठी आपण एक स्पीच प्लेग्राऊंड नावाचं ॲप वापरणार आहोत. जे मायक्रोसॉफ्टने तयार केलंय. म्हणजे AI साठी एक खेळण्याचं मैदानच जणू. अगदी. आणि यामागचं तंत्रज्ञान खूप मजेशीर आहे. म्हणजे यात 2 मुख्य गोष्टी आहेत. कोणत्या? एक म्हणजे स्पीच टू टेक्स्ट, ज्याला आपण STT म्हणू, हां, आणि दुसरं म्हणजे टेक्स्ट टू स्पीच म्हणजे TTS. ओके. तर मग हे स्पीच टू टेक्स्ट म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. समजा आपण आपल्या मित्राला काहीतरी तोंडी सांगतोय. आणि तो ते लिहून काढतोय. बरोबर. भरभर लिहून काढतोय. AI इथे अगदी त्या मित्रासारखं काम करतं. ते आपलं बोलणं ऐकून त्याला शब्दांमध्ये म्हणजे टेक्स्टमध्ये आणतं. अच्छा. आणि टेक्स्ट टू स्पीच मग याच्या उलट असणार? अगदी उलट. म्हणजे लिहिलेला मजकूर वाचून दाखवणं. जसं बातम्या देणारे रोबोट्स किंवा आपल्या फोनमधला असिस्टंट बोलतो तसं काहीचं. परफेक्ट. अगदी तसंच. चला तर मग या खेळण्याच्या मैदानात प्रत्यक्ष जाऊनच बघूया हे सगळं कसं काम करतं ते. चला, आता आपण आपल्या वेब ब्राउझरमध्ये स्पीच प्लेग्राऊंड उघडूया. याची लिंक आहे http://ak.ms/speech-playground. लिंक उघडल्यावर आपल्याला थोडं थांबवावं लागेल, बरोबर? हो, कारण इथे एक AI मॉडेल डाउनलोड होत आहे. याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट Phi 3 मिनी मॉडेल. हो, आणि पहिल्यांदा डाउनलोड व्हायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे घाबरून जायचं नाही. म्हणजे चहाचा एक कप घेऊन आरामात बसायचं. एकदा डाउनलोड झाल्यावर पुढच्या वेळेस ते पटकन उघडेल की नाही? अगदी. स्क्रीनवर ॲप दिसायला लागल्यावर ते साधारणपणे एका चॅट विंडोसारखं दिसेल. अच्छा. आणि इथे एक गंमत आहे. हे जे Phi 3 मिनी मॉडेल आहे ना, ते एक छोटेखानी भाषिक मॉडेल आहे. स्मॉल लँग्वेज मॉडेल. हो, याला आपण AIचं एक लहान पण हुशार मेंदू समजू शकतो, जो कमी इंटरनेट स्पीडवरही छान काम करतो. अरे वा. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे माहित आहे, हे मॉडेल तुमच्याच कम्प्युटरवर, तुमच्या ब्राउझरमध्ये चालणार आहे. अच्छा, म्हणजे माझ्याच कम्प्युटरवर. हो, त्यामुळे तुमच्या कम्प्युटरची मेमरी आणि नेटवर्क स्पीड यावर त्याचा परफॉर्मन्स अवलंबून असेल. आणि जर काही कारणास्तव माझ्या ब्राउझरने हे मॉडेल सपोर्ट नाही केलं तर? काळजी करायची नाही. एक फॉलबॅक मोड सुरू होईल, जो विकिपीडियावरून उत्तरं देईल. म्हणजे आपला प्रयोग थांबणार नाही. क्या बात आहे. ठीक आहे, ॲप उघडलं आहे. डाव्या बाजूला एक कॉन्फिगरेशन पॅनल दिसतंय. त्यात व्हॉइस नावाचा एक ड्रॉपडाऊन मेन्यू आहे. त्यावर क्लिक करतो. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या आवाजांची एक यादी दिसेल. हो, दिसते. हे आवाज प्रत्येकाच्या ऑपरेटिंग सिस्टम आणि ब्राउझरनुसार वेगवेगळे असू शकतात, बरोबर? अगदी. एखादा आवाज निवडून त्याच्या बाजूला असलेल्या प्ले बटणावर क्लिक करून त्याचा नमुना ऐकता येतो. बर. मग आवडतोय की नाही ते कळेल. हो, This इथे is my दिसणारे voice. आवाज 2 प्रकारचे असू शकतात, लोकल आणि ऑनलाईन. लोकल आणि ऑनलाईन यात काय फरक आहे? लोकल आवाज म्हणजे जे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले आहेत, जणू काही तुमच्या घरातच एक गायक बसलाय. अच्छा. आणि ऑनलाईन आवाज म्हणजे जे गरजेनुसार इंटरनेटवरून डाउनलोड केले जातात. म्हणजे जसं आपण गाणं ऑनलाईन ऐकतो तसं. अगदी. त्यामुळे हे आवाज लोड व्हायला कधीकधी काही सेकंद लागू शकतात. आणि जर माझ्या ब्राउझरमध्ये कोणताही आवाज उपलब्ध नसेल तर? तरीही काळजी नाही. ॲप तुम्हाला फक्त लिहून उत्तरं देईल, बोलून नाही. ओके, चला. मला एक आवाज आवडलाय, तो मी निवडतो आणि त्याखाली असलेल्या अप्लाय चेंजेस बटणावर क्लिक करतो. हां, म्हणजे तुमचा निवडलेला आवाज ॲक्टिवेट होईल. आत्ता खरी मजा सुरू होणार आहे. चॅट विंडोमध्ये एक स्टार्ट नावाचं बटन दिसतंय, त्यावर क्लिक करतो. आता ब्राउझर तुम्हाला मायक्रोफोन वापरण्याची परवानगी विचारेल. हो, विचारली. ती द्यावीच लागेल, नाही तर AI आपलं बोलणं ऐकू शकणार नाही. बरोबर. ॲपचा स्टेटस लिसनिंग असा दिसतोय. आता बोलायची वेळ झाली आहे. चला, आपण त्याला एक प्रश्न विचारूया. मी म्हणतो, हाऊ डज स्पीच रेकग्निशन वर्क? आणि आता उत्तराची वाट बघूया. तुम्ही बोलल्यावर काय होतं ते समजून घेऊया. ओके. पहिल्यांदा ॲपचा स्टेटस प्रोसेसिंग असा बदलेल. हो, बदलला. या टप्प्यात स्पीच टू टेक्स्ट तंत्रज्ञान कामाला लागतं. तुमचं बोलणं टेक्स्टमध्ये रूपांतरित केलं जातं आणि तो प्रश्न मॉडेलकडे पाठवला जातो. आणि मग हे सगळं माझ्या ब्राउझरमध्ये होत असल्यामुळे याला थोडा वेळ लागू शकतो. अगदी. त्यामुळे थोडा धीर धरायचा. आता बघा, ॲपचा स्टेटस स्पीकिंग असा झालाय. याचा अर्थ मॉडेलने उत्तर तयार केलं आहे आणि टेक्स्ट टू स्पीच तंत्रज्ञान वापरून ते उत्तर तुम्हाला वाचून दाखवत आहे. Words into text using acoustic and language modeling. It involves capturing audio, processing it to identify. वा,
बोलून झाल्यावर माझा प्रश्न आणि एआयने दिलेलं उत्तर दोन्ही मला स्क्रीनवर टेक्स्ट स्वरूपात दिसतंय. किती सोपं आहे. आहे की नाही? चला अजून एक प्रश्न विचारून बघूया. पुन्हा स्टार्ट बटन दाबतो आणि विचारतो, हाऊ डज स्पीच सिंथेसिस वर्क? आणि आलेल्या उत्तराचा आनंद घेतो. Speech synthesis, or text-to-speech, converts written text into spoken words using natural language processing and digital signal processing. It generates human-like speech by combining intonation, rhythm, and inflection. तर आजच्या या अनुभवात आपण पाहिलं की एका जनरेटिव्ह एआय मॉडेलशी बोलणं किती सोपं आणि मजेशीर असू शकतं. हो, आपण स्पीच टू टेक्स्ट आणि टेक्स्ट टू स्पीच या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या. बरोबर. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आपण जे ॲप वापरलं ते ॲज्युअर स्पीच सारख्या मोठ्या आणि शक्तिशाली साधनांची एक सोपी आवृत्ती आहे. अच्छा, ही फक्त एक झलक होती. हो, एक प्रात्यक्षिक होतं. या ॲपमध्ये आपण एका वेळी एकच प्रश्न विचारू शकत होतो. पण ॲज्युअर स्पीच व्हॉइस लाईव्ह सारख्या प्रगत सेवांमध्ये रिअल टाईममध्ये संभाषण करता येतं. रिअल टाईममध्ये म्हणजे तुम्ही बोलत असताना एआय मध्येच थांबून प्रश्न विचारू शकतं. अरे वा. आणि आजूबाजूचा गोंधळ कमी करून फक्त तुमच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करू शकतं. या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोय. आज आपण एआयशी एक एक वाक्य बोललो, पण विचार करा जेव्हा एआय आपल्यासारखंच संभाषण करू लागेल. म्हणजे आपल्या बोलण्यात व्यत्यय आणून प्रतिप्रश्न करू शकेल. तेव्हा माणसं आणि मशीन यांच्यातील संवादाचं स्वरूप कसं असेल? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे.